Hey, y'all, come look at this. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सिंगल फ्यूजची 5 HP जी पाणबुडी मोटर असते ती आपण भारा शिकणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही मोटर शॉर्ट धावत आहे, म्हणजे मोटर जळालेली आहे. आपण आता ही रिवाइंड करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मोटर खोलून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे स्टार्टिंगचं वायडिंग आहे. तर ही बघू शकता तुम्ही कुठेही जळालेलं नाही, म्हणजे व्यवस्थित याचे ते टर्न आहे ते व्यवस्थित निघत आहेत साईडला. आणि रनिंगचं वायडिंग जे आहे ते मित्रांनो, तर ते या ठिकाणी जळालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंगचा जो ग्रुप आहे तो एकदम चांगला आहे, तो कुठेही जळालेला नाही. तर या ठिकाणी बघू शकता आपलं रनिंगचं वायडिंग जे आहे ते पूर्णपणे जळालेलं आहे. आणि स्टार्टिंगचं तुम्ही बघू शकता अशी टर्न जे आहे ते व्यवस्थित निघत आहेत, पण रनिंगचं जे आहे ते एकदम चिटकून बसलेलं आहे घट्ट. तर आपण आता मोटरच्या पाठीमागच्या साईडला बघू शकता इथं रनिंगचं वायडिंग जे आहे मित्रांनो ते पूर्ण जळालेलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. समोरासमोर 2 रनिंगचे ग्रुप आणि एका समोरासमोर दुसऱ्या साईडला स्टार्टिंगचे ग्रुप, असे ग्रुप आहेत. 2 रनिंगचे आणि 2 स्टार्टिंगचे. तर स्टार्टिंगच्या वायर तुम्ही बघू शकता व्यवस्थित निघत आहेत. रनिंगचा जे आहेत मित्रांनो हे मारतूल तुम्हाला लावलेल्या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे जळून असं घट्ट झालेलं आहे ते. तर आपण आता ही मोटर खोलून नवीन रिवाइंड करून देणार आहोत. तुम्ही बघू शकता असं जळालेलं असतं वायरिंग मित्रांनो. पाणबुडी मोटरमध्ये अशा पद्धतीने वायर जळालेली निघते मित्रांनो. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर आपण स्टार्टिंगचा जो ग्रुप आहे मित्रांनो, 2 ग्रुप आहेत स्टार्टिंगचे समोरासमोर, ते बघू शकता. 1 ते 8 वर ग्रुप आहे पहिला. सॉरी, त्या ग्रुपमधील पहिली जी कॉईल आहे मित्रांनो ती 1 ते 8 वर आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण जो ग्रुप काढलेला आहे त्याची लहान जी कॉईल आहे मित्रांनो ती 1 ते 8 वर आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे 2 ग्रुप आहेत मित्रांनो. 3 कॉईलचे ग्रुप आहे स्टार्टिंगचा. सिंगल फ्यूजच्या मोटरमध्ये मित्रांनो 2 ग्रुप येतात, एक स्टार्टिंगचा आणि एक रनिंगचा. तर आपण असं वहीवरती नोट करून घ्यायचं आहे. खाली तुम्ही बघू शकता स्टार्टिंगचा ग्रुप आहे आणि त्याचे टर्न जे आहेत मित्रांनो एका कॉईलमधले तर ते 32 टर्न आहेत. तर आपण असं डाटा आपण मोटर खोलते वेळेस लिहून ठेवायचा आहे. तर आपण आता रनिंगचं वायडिंग जे आहे ते सुद्धा तोडलेलं आहे आणि आपण ह्या साईडून एका साईडून तोडायचं आहे. आणि त्यापूर्वी मित्रांनो आपण ज्या साईडला कनेक्शन बाजू आहे त्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मोटर भरते वेळेस ज्या साईडला कनेक्शन बाजू आहे तिकडून आपल्याला भरायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण रनिंगचा जो ग्रुप आहे तो पण या ठिकाणी काढलेला आहे. हा पण 3 कॉईलचा ग्रुप आहे. स्टार्टिंगचा पण 8, 10 आणि 12 असं पिच आहे आणि रनिंगचं पण 8, 10 आणि 12 असं पिच आहे. तर आपण हे मोटर खोलते वेळेस मित्रांनो बघायचं आहे आपलं पिच कोणतं आहे आणि त्याचे टर्न जे आहेत आपण मोजून ठेवायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टार्टिंगचा हा ग्रुप आहे मी हात लावलेला आणि हा जो आहे तो रनिंगचा आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने जळालेला आहे. हा पूर्णपणे असा मेल्ट झालेला आहे. त्याच्यावरचं जे कवर आहे मित्रांनो PVC कोटिंग ते पूर्णपणे जळालेलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर ह्याचे सर्व ग्रुप जळालेले आहे मित्रांनो रनिंगचे. तर मित्रांनो त्याचं कारण असं आहे मित्रांनो की मोटर आपली जर स्टार्टिंगचं जर कपॅसिटर जळालेलं असेल तर आपल्या रनिंगच्या वायडिंगवरती लोड येतो आणि आपली मोटर जळते. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं आहे सुरुवातीलाच. आपलं कपॅसिटर जर जळालेला असेल सिंगल फेज मोटरचा तो आपल्याला लगेच बदलून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण ही शेवटची जी कॉईल आहे मित्रांनो रनिंगच्या ग्रुपची ती आपण सुद्धा काढलेली आहे. आणि आपण अशा वायर एकत्र करून घ्यायच्या आहेत स्टार्टिंगच्या एकीकडं आणि रनिंग ग्रुपच्या एकीकडं अशा एकत्र करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता दोन्हीमध्ये 3-3 कॉइली आहेत एका ग्रुपमध्ये. रनिंगच्या 2 आणि स्टार्टिंगच्या 2 असे
दोन ग्रुप आपण 4 ग्रुप टोटल या ठिकाणी निघलेले आहेत. तर तुम्ही टर्न बघू शकता रनिंगचे. पिच जे आहे ते 8, 10, 12 आहे आणि टर्न जे आहेत 26, 26 आहेत. आणि स्टार्टिंगचं जे पिच आहे 8, 10, 12 आणि टर्न जे आहे ते 32, 32 आणि 32 आहेत. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर आपल्याला ही सर्व दोन्ही स्टार्टिंगचं 2 ग्रुप एकत्र आणि रनिंगचं 2 ग्रुप एकत्र करून आपण ते जाळून घेणार आहोत. तर आपण असं जाळल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण स्टार्टिंगची वायर एकीकडं आणि रनिंगची वायरी आहे ती एकीकडे आपण ठेवायची आहे. कारण आपण याचं वेगवेगळं वजन करून नवीन वायर आणायची आहे मित्रांनो. कारण स्टार्टिंगचा गेज वेगळा आणि रनिंगचा गेज वेगळा आहे. तर आपण लगेच हे कॉईल साईज काढून त्याचं पेपर भरून घेणार आहोत यामध्ये मित्रांनो. आपण असे तुम्ही बघू शकता आपण पेपर कशा पद्धतीने भरले आहेत. जो साईडचा राऊंड पेपर आहे मित्रांनो पांढरा तो सुद्धा लावणं खूप गरजेचं आहे. आणि आतले स्लॉट पेपरसुद्धा आपण नवीन टाकायचे आहेत. आणि असे ग्रुप झाल्यानंतर आपण जे कॉईल साईजचं माप काढलं होतं मित्रांनो ते आपण असं फार्म्यावरती लावून त्यात आपण पेन्सिलच्या सहाय्याने मार्किंग करून घेणार आहोत. आपण सुरुवातीला रनिंगचा ग्रुप भरणार आहोत मित्रांनो. तर रनिंगचा ग्रुपचे आपण आता कॉईल करून घेणार आहोत. तर आपण अशी वायर बघू शकता आपण कशा पद्धतीने टाकलेली आहे मोटरच्या. ही बोरची मोटर आहे मित्रांनो. त्याच्यावरून आपण अशी बोरची मोटरच्या वरून अशी वायरचा जो आपण नवीन आलेली वायर आहे ती टाकून अशा कॉईल करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपण इथं लाकूड लावलेलं आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो हा फार्मा जो आहे तो ह्याचा गेज जो आहे मित्रांनो रनिंग वायडिंगचा तो मोठा असल्यामुळे आपला फार्मा जो असतो तो पिचकतो. त्यामुळे आपण इथं मध्ये आडवं लाकूड लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण ह्या कॉईलमध्ये जेव्हा एंट्री करतो टर्नची तर ते पूर्ण एका साईडनं आलं पाहिजे मित्रांनो. आणि दुसऱ्या साईडला जर बघायला झालं तर मित्रांनो तुम्हाला असं पूर्ण मोकळं दिसलं पाहिजे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं असं प्लेन आलं पाहिजे मित्रांनो. कोणताही टर्न ह्या साईडनं दुसऱ्या कॉईलमध्ये गेला नाही पाहिजे. याची आपण काळजी करायची हे कॉईल करते वेळेस म्हणजे आपल्याला भरायला काय अडचण येणार नाही. तर आपण जे रनिंगचे 2 ग्रुप आहेत मित्रांनो या ठिकाणी भरून रनिंगचे 2 ग्रुपचे कॉईल आपण या ठिकाणी केलेले आहेत. तर असे एक्स्ट्रा टोक जे आहेत मित्रांनो आपल्याला ठेवायचे आहेत आणि ते असे गोल गुंडळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला नंतर ज्यावेळेस आपण कनेक्शन मारतो त्यावेळेस काही अडचण येणार नाही. तर मोटर भरण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी आणि असा पांढरा पेपर जो असतो तो या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. तर असा पेपर जो असतो तो मित्रांनो आपण स्लॉटमध्ये असा घालून घ्यायचा आहे. कारण ही पाणबुडी मोटर आहे मित्रांनो. आपली वायर कुठेही लोखंडाला आतल्या पत्र्याला कुठेही जास्त कामा नाही त्यासाठी आपण हा पेपर घालतो. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर आपण हा पेपर घातलेला बरोबर आहे की नाही ते आपण खात्री करून घ्यायची आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. तर आपण हे मोजून घ्यायचं आहे 1 ते 8 वर आहे का नाही. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 असे 1 ते 8 वरती आपला पेपर बसलेला आहे का नाही खात्री करून आपण सुरुवातीची जी लहान कॉईल आहे या ग्रुपची त्याच्यावरती आपण असं पाणी वरून टाकायचं आहे मित्रांनो. पाणी टाकल्यामुळे कॉईल आपली बसायला ताप करत नाही. आणि आपली अशी कॉईल बसून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले टर्न जे आहेत ते आपण थोडेसे बाहेर राहिलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा पहिल्या कॉईलचं जो सुरुवातीचे टोक आहे ते आपल्या उजव्या हाताला आलं पाहिजे. आणि कॉईलचं बाहेर जाणारं जे टोक आहे दुसऱ्या कॉईलमध्ये ते डाव्या हाताला आलं पाहिजे. तर आपण या ठिकाणी खात्री करून घ्यायची आहे 1 ते 8 वर आहे का नाही कॉईल. आणि जे टर्न बाहेर राहिलेले आहेत मित्रांनो ते आपण असे कामटे साह्याने दाबून घेणार आहोत. अशी आपल्याला एक बांबूची कामटी काढायची आहे मित्रांनो. आणि हे बांबूचं जे लाकूड आहे ते आपण त्याच्या साह्याने आपण असं एक जो टर्न आहे तो स्लॉटमध्ये दाबून घ्यायचा आहे. आणि पूर्ण वायरात बसल्यानंतर मित्रांनो आपण काय करायचं आहे वरचा पांढरा पेपर काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अशी कामटी बसून घ्यायची आहे. कामटी मित्रांनो आपले टर्न जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित लॉक करून ठेवते ते बाहेर येत नाहीत. त्यासाठी आपण वरून ही कामटी बसवायची आहे. आणि स्टेटरमध्ये आत पूर्णपणे बसल्यानंतर कामटी आपण ही मोडून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशीच पद्धत वापरायची आहे मित्रांनो. बांबूच्या साह्याने राहिलेले टर्न आत आपण दाबून घेणार आहोत
आणि त्याच्यावरून आपण अशी कामटी बसून घेणार आहोत. तर ह्या साईडला सुद्धा आपण कामटी बसून घेतलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आपण पहिले ग्रुपचं जे पहिली कॉईल आहे रनिंगची त्या ठिकाणी आपण बसून घेतलेली आहे. आणि आपण खात्री करून घ्यायची आहे की आपली 1 ते 8 वर बसलेली आहे की नाही. 1 ते 8 वरती बसल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीचे टोक आणि शेवटचं टोक ह्या कॉईलचं कुठे येतं. सुरुवातीचं टोक जे आहे मित्रांनो ते उजव्या हाताला आलं पाहिजे. आपण आता दुसरी जी कॉईल आहे मित्रांनो 1 ते 10 नंबर पेजमधली ती सुद्धा या ठिकाणी बसून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी कशी कॉईल बसवत आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं आहे ही कॉईल बसून घ्यायची आहे मित्रांनो. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की मोटर भरते वेळेस ही आपण काळजी घ्यायची आहे की कॉईल आपली वरपाटी बसू द्यायची नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खालून कॉईलमधून जो टर्न वरच्या कॉईलमध्ये जातो तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. हा जो टर्न आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. म्हणजे आपली कॉईल सवशी बसलेली आहे. तर आपण जर हा टर्न उजवीकडून डावीकडे गेला तर समजून घ्या आपली कॉईल वरपाटी बसलेली आहे. तर आपण याला असा शेप देऊन घ्यायचा आहे मित्रांनो व्यवस्थित. आणि आपण जे बांधलेलं होतं ते सोडून घ्यायचं आहे. सिंगल फेज मोटर आहे मित्रांनो. ह्याचा गेज जो आहे तो मित्रांनो 1-3 आहे. हा खूप मोठा गेज आहे. आणि लहान जर बॉडी असेल तर मित्रांनो थोडंसं त्रास होतो शेप देण्यासाठी या मोटरला. ही जी कॉईल आहे मित्रांनो ही कॉईलला शेप देण्यासाठी थोडासा त्रास होतो गेज मोठा असेल तर. तर आपण ह्या ग्रुपची मित्रांनो 3 नंबरची जी कॉईल आहे मित्रांनो तर ते आपण बसून घ्यायचे आहे. तर याचं पीच जे आहे मित्रांनो 10-12 आहे. म्हणजे 1 ते 12 म्हणले तरी चालतं. 1 ते 12 वरची ही कॉईल बसते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ही कॉईल बसवत आहे. हळूचपणे आतमध्ये पुश करून बसवायची आहे मित्रांनो कॉईल. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आणि याचे टर्न जे मित्रांनो बाहेर राहतात ते आपण कामटीच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आहेत. आणि नंतरच आपण वरून जी कामटी असते मित्रांनो V6 जी कामटी म्हणतात त्याला ते आपण वरून कामटी बसून घ्यायची आहे. अशा कामट्या बसून झाल्यानंतर मित्रांनो आपला एक जो ग्रुप आहे रनिंगचा तो कंप्लीट या ठिकाणी झालेला आहे. तू समझा ना. चल. तुम्ही बघू शकता या ग्रुपचं जे शेवटचं टोक आहे ते डाव्या हाताला आणि सुरुवातीचं टोक उजव्या हाताला आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे मित्रांनो. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेवटच्या कॉईलचं जे पिच आहे मित्रांनो 1 ते 12 आहे. तुम्ही मोजून खात्री करून घ्या. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे दुसरा जो ग्रुप आहे तो भरण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मोटर जी आहे आपल्याला मित्रांनो फिरवून घ्यायची आहे. वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण दुसरा जो ग्रुप आहे रनिंगचा तर तो या ठिकाणी भरणार आहोत. तर दुसरा ग्रुप भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला वरचा जो ग्रुप भरलेला आहे तिथून आपल्याला फक्त दोन स्लॉट ह्या साईडला आणि 2 स्लॉट ह्या साईडला मोकळे सोडायचे आहेत. आणि 3 नंबरच्या स्लॉटमध्ये जर आपण पेपर भरला तर तो 1 ते 8 वरती येतो. तर तुम्ही इथं मोजून घ्या 1 ते 8 वरती आपला जो पेपर आहे तो बसवलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपली 1 ते 8 वर कॉईल येणार आहे दुसऱ्या ग्रुपची सुद्धा. तर आपलं दुसऱ्या ग्रुपची जी 1 ते 8 नंबरची कॉईल आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बसून घेतलेली आहे. तर आपण प्रत्येक कॉईल बसून घेतल्यानंतर सुरुवातीची कॉईल जी आहे मित्रांनो आपण बसून झाल्यानंतर खात्री करून घ्यायची आहे की 1 ते 8 वर बसलेली आहे की नाही. आणि गडबड अजिबात करायची नाही मित्रांनो. कारण आपण ज्यावेळेस आपण कॉईल आतमध्ये बसवतो ह्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते भरते वेळेस कुठेही सुद्धा घासलं नाही पाहिजे लोखंडाला. नाहीतर आपली मोटर शॉर्ट होऊन लगेच जळते. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो खालच्या कॉईलमधून वरच्या कॉईलमध्ये जाणारा टर्न आहे तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. तू समझा. हाँ
नहीं तू समझा नहीं. आपली कॉईल जी आहे ती उरपाटी बसता कामा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. तर ह्या कॉईलला आपण शेप देऊन घ्यायचा आहे मित्रांनो. आणि शेप देऊन झाल्यानंतर मित्रांनो 2 नंबरच्या ग्रुपची जी मित्रांनो 1 ते 12 वरची जी कॉईल आहे मित्रांनो 1 ते 12 नंबर पिचमध्ये बसणारी ती सुद्धा आपण या ठिकाणी आता बसून घेणार आहोत. ही शेवटची कॉईल आहे मित्रांनो ह्या ग्रुपची. तर आपण प्रत्येक कॉईल बसवताना मित्रांनो त्याच्यावरती असं पाणी घ्यायचं आहे किंवा कॉईल पाण्यामध्ये बुडवली तरी चालते, जेणेकरून आपली कॉईल जी आहे ती व्यवस्थित बसते. तर आपण 1 ते 12ची कॉईल जी आहे मित्रांनो 1 ते 12 पीचची ती सुद्धा या ठिकाणी बसून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या ग्रुपचा जो शेवटचं टोक आहे ते डाव्या हाताला आलं आहे आणि सुरुवातीचं टोक जे आहे ते उजव्या हाताला आले आहे. आणि हा जो टर्न आहे मित्रांनो खालच्या कॉईलमधून वरती जाणारा, तर तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. आपण याची काळजी घ्यायची आहे. हे जर तुम्हाला भार आलं तर तुम्ही 100% मोटर भारा शिकला मित्रांनो. हे सर्वात खूप महत्त्वाचं आहे. आपली कॉईल उरपाटी बसता कामा नये, कारण बरेच जणांना ही कॉईल बसवण्यासाठीच खूप त्रास होतो, कारण त्याला टर्न कळत नाहीत की आपली कॉईल उरपाटी बसली आहे की सवशी बसली आहे. तर आपण हे लक्षपूर्वक बघून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आपली जी 2 ग्रुप आहेत मित्रांनो या ठिकाणी भरून झालेले आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि ह्या 2 ग्रुपचे 4 टोके बाहेर निघालेले आहेत. तर आपण आता याचं कनेक्शन मारून घेणार आहोत. तर तुम्ही काय करा मित्रांनो, जो वरचा ग्रुप आहे मित्रांनो त्याचं शेवटचं टोक आणि खालच्या ग्रुपचं शेवटचं टोक हे समोरासमोर येतात मित्रांनो. टोक दोन्ही पण ते अशी एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर आपण ह्याला कच्चा रबर आणि चिकट टेप लावून सुद्धा तुम्हाला लावणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कटर, पक्कड आणि कच्चा रबर आपण अशा छोट्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत कच्चा रबरच्या, आणि चिकट टेप लागणार आहे. तर आपण याच्यावरचं जे कोटिंग आहे मित्रांनो ते कटरच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, कारण आतमध्ये तांब्याची वायर आहे आणि वरून तुम्ही बघू शकता हे तांब्याचे टोकं आहेत मित्रांनो. आतमध्ये तांबा आहे आणि वरून पीयूष कोटिंग आहे, ते आपण कोटिंग काढून घ्यायचं आहे. साधारणपणे 1.5 इंच वरचं जे कोटिंग आहे ते असं लांबीला काढून घ्यायचं आहे कटरच्या साहाय्याने. आणि आपण याला पकडीच्या साहाय्याने पिळं मारून घेणार आहोत. तर असं आपण पिळं मारून घ्यायचं आहे मित्रांनो. असं पिळं मारून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या ग्रुपचं शेवटचं टोक आणि खालच्या ग्रुपचं शेवटचं टोक घ्यायचं आहे आणि ते एकमेकाला असे जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर याच्यावरून आपण चिकट टेप लावून घेणार आहोत. असं चिकट टेप लावून घेतल्यानंतर मित्रांनो चिकट टेप भरपूर लावायचा आहे मित्रांनो. आणि याच्यावरून आता आपण कच्चा रबर लावून घेणार आहोत. तर कच्चा रबर लावताना एक मित्रांनो काळजी घ्यायची आहे मित्रांनो. तर आपला जो चिकट टेप लावलेला आहे मित्रांनो त्याच्यापासून साधारणपणे 1 इंच लांब या साईडला तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी कच्चा रबर लावलेला आहे. चिकट टेप लावल्यापासून 1 इंच अलीकडे घेतलेला आहे. जे वायरचं पीयूष कोटिंग आहे त्याच्यावरून डायरेक्ट कच्चा रबर आपल्याला लावत पुढं जायचं आहे. पुढंसुद्धा आपल्याला 1 इंचापर्यंत असं लांब लावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जर कच्चा रबर लावला तर आपला जॉईंट जो आहे तो कधीच बस्ट होत नाही. आणि याच्यावरून आपण आता लगेच चिकट टेप लावून घेणार आहोत. तर याच्यावरती चिकट टेप लावून घेऊन मित्रांनो हा जॉईंट जो आहे तो आपण व्यवस्थित साईडला असं चोपून घ्यायचा आहे. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण याच्यावरती चिकट टेप लावून घेतलेला आहे आणि हा जो जॉईंट आहे तो आपण असं व्यवस्थित साईडला असं चोपून घ्यायचा आहे. आणि याचं तुम्ही बघू शकता 2 टोके या ठिकाणी उरलेले आहेत जे की आपण कनेक्शनसाठी नंतर बाहेर काढणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता स्टार्टिंगचा जो ग्रुप आहे मित्रांनो ते आता आपण या ठिकाणी भरून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप लांब झालेला आहे. तर स्टार्टिंग ग्रुपचं जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 मध्ये तुम्ही बघू शकता. चीटिंग करता है तू. चीटिंग 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 कर. तर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा. तर आपण पार्ट 2 मध्ये स्टार्टिंगचा ग्रुप जे आहेत कशा पद्धतीने भरणार आहोत ते शिकणार आहोत. तर पार्ट 2 जो आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. त्याद्वारे आपण पार्ट 2 अवश्य बघा. धन्यवाद. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.